आपण बघतोय ही दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत ही पुण्यातली तुकोबारायांची पालखी आणि ज्ञानोबांची पालखी यांचा संगम इथे पाहायला मिळतो। संगम पुलावर ह्या दोन्ही पालख्यांची भेट झालेली आहे आणि ह्या दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात येत आहे। पुणेकरांनी हे स्वागत केलेलं आहे। आपण बघू शकतो ही थेट दृश्य संगम पुलावरची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं वारकरी या ठिकाणी जमलेले आपण बघतोय। माझ्याकडे ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये पालख्या आता मार्गस्थ करतील। 2 दिवस यांचा पुण्याला मुक्काम असेल, त्यानंतर त्या मार्गस्थ करतील पंढरपूरकडे। संगम पुलावर ह्या दोन्ही पालख्यांची भेट झालेली आहे। आणि फोन लाईनवरून आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया या वारी संदर्भात। प्रशांत, आपण बघतोय ह्या दोन्ही पालख्यांचं स्वागत पुणेकरांनी केलेलं आहे मोठ्या जल्लोषामध्ये आणि ज्ञानोबा तुकारामांच्या ह्या पालख्यांचा संगम आपण झालेला पाहतोय संगम पुलावरच। काय सांगाल, सध्या काय तिथे वातावरण आहे? अगदी मध्यबिंदू आहे पुण्याचा संगम ब्रिज जो आहे तिथे आळंदी मार्गे आळंदीवरनं माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर दुपारचा विश्रांतवाडीमध्ये विसावा झाला आणि त्यानंतर माऊलींची पालखी जी आहे आता विश्रांतवाडी मार्गे इथे पुण्याकडे मार्गस्थ होत आहे। त्यामध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येतात आहे। मात्र दोन्हीही बाजूनी वारकऱ्यांच्या इथे पुणेकरांनी पूर्णतः गर्दी केलेली आपल्याला दिसते आहे। त्याचप्रमाणे देहूवरनं मार्ग प्रस्थान झालेली संत तुकोबारायांची पालखी आहे, तिथं काल आकुर्डीमध्ये मुक्काम होता। तीही पालखी पिंपरी मार्गे सकाळी दुपारच्या विसाव्यानंतर इथे आता पोहोचत आहे। त्यामुळे दोन्हीही पालख्याचा संगम तिथे पुन्हा एकदा होताना दिसते आहे। त्यामुळे पुण्यातला उत्साह असतो, पुणेकर या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खूप आतुर असतात, पूर्ण उत्साह दाखवतात। याच्यामध्ये विशेषतः तरुण जे आहेत, युवा मंडळी आहेत, तरुणी असतील, त्यांनीही इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते आहे। आणि पुण्याच्या प्रत्येक पेठेत म्हणजे शनिवार पेठ असेल, नारायण पेठ असेल, या प्रत्येक ठिकाणी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी। प्रशांत, थोडक्यात आपण बघितला हा संगम ह्या दोन्ही पालख्यांचा आणि अतिशय भक्तिमय वातावरणही पाहायला मिळतंय। पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतही केलंय। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।